हॅलो मित्रांनो, मी फूड अँड ट्रॅव्हल बाय आम्ही या चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे. आणि मी आज बनवणार आहे स्पेशल गुळाचा शिरा. आणि आता आपण याची सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण कढई चुलीवरती ठेवून घेऊया. चुलीवरती ठेवल्याच्या नंतर यामध्ये आपण कढई थोडीशी गरम झाल्याच्या नंतर यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊया. 2-2.5 चमचे. आणि थोडंसं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण रवा टाकून भाजून घेऊया. तव्याला मी आज स्पेशल चुलीवरती बनवत आहे. आणि मी इथे रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे, एकदम बारीक रवा असा घेतलेला आहे. ते आता कढईमध्ये टाकत आहे आणि आपण छान भाजून घेऊया. रव्याला थोडा लालसर होईपर्यंत. मी चुलीमध्ये थोडंसं बारीकच केलेलं आहे जाळ. आपण रव्याला आता सतत असं फिरवत राहावं लागणार आहे जोपर्यंत रवा पूर्णपणे लालसर होणार नाही. आता रवा एकदम छान लालसर भाजून घेतलेला आहे. यामध्ये मी घरी बनवलेलं तुपाचा वापर केलेला आहे. आणि आता याला मी उतरून घेणार आहे. आणि गुळाचा रवा बनवत असल्यामुळे याला उतरून ठेवून मी गूळ घेतलेला आहे. गुळाला पाण्यामध्ये ठेवलेलं होतं. आणि आता गुळाला चांगलं थोडंसं हे होऊ देऊया पाण्यामध्ये. चांगलं गरम झाल्याच्या नंतर ना आपण त्याला रव्यामध्ये टाकून घेऊया. या पाण्याला उकळी आलेली आहे, गुळाच्या पाण्याला. आता आपण हे काढून घेऊया. ते याच्यावरती रवा भाजून घेतलेला आपण. आता यामध्ये आपण थोडं गुळाचं पाणी टाकून घेऊया. यामध्ये आता वेलची पूड टाकून घेऊया. 4-5 मी विलायच्या घेतलेल्या आहेत, हिरव्यावाल्या 5. आणि थोडंसं यामध्ये खोबरंसुद्धा. यामध्ये खोबरं टाकून घेऊया. आणि हे काजू, बदाम आणि किसमिस ह्यामध्ये टाकून घेऊया. आता याला प्लेट ठेवून 5 मिनिटं आपण याला शिजू देऊया. 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपला शिरा एकदम छान झालेला आहे. एकदम शरीरासाठी आरोग्यदायी गुळाचा शिरा इथे तयार झालेला आहे. सगळ्यांना साखरेला थोडासा साखर खाल्ल्यामुळे शुगरची भीती राहते, त्यामुळे गूळ हे कधीही शरीरासाठी चांगलं आहे. तर अशा प्रकारे आपण गुळाचा शिरा इथे आज बनवलेला आहे, स्पेशल गुळाचा शिरा. हा शिरा रेडी झालेला आहे. लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी एकदम आरोग्यदायी असा गुळाचा शिरा, स्पेशल गुळाचा शिरा. आणि हा शिरा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून मला जरूर सांगा.